अनेक वर्षांपासून भारतात दहशतवादी कारवाया करणारी पाकिस्तानमधील ISI संघटना नवी रणनीती वापरत असल्याचा संशय तपास यंत्रणांना आहे। भारतात मोठे दहशतवादी हल्ले न करता स्थानिक पातळीवरती लहान घटना घडवायच्या ISIच्या हालचाली सुरू असल्याची माहिती मिळते। त्यासाठी ISI भारतात केंद्रीकृत नेटवर्क न वापरता आता विखुरलेलं नेटवर्क वापरत असल्याचं कळतंय। की पाकिस्तानमधील ISIची भारतासंदर्भातली नवी रणनीती आहे का, असा संशय तपास यंत्रणांना आहे। सध्या महाराष्ट्र ATS सह देशभरातील तपास यंत्रणांच्या तपासामधून जे काही संकेत समोर येत आहेत ते पाहता ISIनं भारतात हल्ल्यांसाठी भारतातीलच तरुणांचा भारतातीलच शस्त्रसाठा आणि इतर संसाधनं पुरवून वापर करण्याचं नवं धोरण आखल्याचं समोर येतं आणि त्यासाठी पाकिस्तानमधील कुख्यात गँगस्टर शहजाद भट्टीच्या गँगचा वापर होत असल्याचे संकेतही मिळतात। आणि या सगळ्या संदर्भामध्ये आपण अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी रजत वशिष्ठ सध्या आपल्या सोबत आहेत। रजत, शहजाद भट्टी गँग असेल, ISI असेल, यांच्याकडून काय नेमकी रणनीती वापरली जाते भारताविरोधी कारवाया करण्यासाठी आणि भारतामध्ये जे छापे घालण्यात आलेले आहेत त्यामधून नेमकी काय माहिती समोर आली आहे? ISI सुरुवातीला पाकिस्तानमधून दहशतवादी प्रशिक्षण देऊन आणि हत्यार सोपून भारतात पाठवत होती। मात्र त्यामुळे पाकिस्तान वारंवार जागतिक पातळीवर दहशतवादाला खतपाणी घालतो असं एक्सपोज होत होता। त्यानंतर ISIने रणनीती बदलवली होती आणि काश्मीरमधील किंवा भारतातील काही माथेफिरू जे तरुण आहेत त्यांचा वापर केला जात होता, त्यांना पाकिस्तानमध्ये नेऊन प्रशिक्षण दिलं जात होता। मात्र पुन्हा एकदा भारताने पाकिस्तानला त्या माध्यमातून एक्सपोज केलं होतं की पाकिस्तान भारतीय तरुणांना पाकिस्तानमध्ये नेऊन प्रशिक्षण देतो आणि भारतात दहशतवादासाठी पाठवतो। त्यामुळे आता ISIने आपली रणनीती बदलवली आहे आणि शहजाद भट्टी नावाचा जो गँगस्टर आहे त्या गँगच्या आकर्षणामध्ये जे काही भारतातील तरुण पडतात त्यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून हेरलं जातं आणि हेरल्यानंतर जर असं वाटतं की ते गुन्हेगारी कृत्यांमध्ये सहभागी होण्यासाठी तयार आहे तर त्यांना छोटे छोटे टास्क दिले जातात। जे ATSने महाराष्ट्र ATSने महाराष्ट्रातील ज्या 150 तरुणांची चौकशी केलेली आहे, हे सर्व 150 तरुण जे आहेत ते शहजाद भट्टी गँगसोबत इंस्टाग्राम असेल किंवा इतर सोशल मीडियाचे माध्यम असेल त्याच्या माध्यमातून संपर्कात होते। आता ATS चौकशी करत आहे की त्यांनी काही टास्क पूर्ण केले आहे का, कारण शहजाद भट्टी गँग जो आहे तो ISI साठी या तरुणांना छोटे छोटे टास्क देऊन त्यांना एक एक पातळीवर नेऊन गुन्हेगारी विश्वासी जोडत होतं आणि एकदा ते तरुण जे आहे ते गुन्हेगारी जगतात अडकले, गुन्हेगारी कृत्यांमध्ये अडकले की त्यांना ISIच्या हँडलरला सोपवलं जात होतं आणि त्यामुळेच कुठेतरी शहजाद भट्टी गँगचा वापर करून भारतामध्ये दहशतवाद जो आहे तो अशा विकेंद्रित स्वरूपामध्ये म्हणजेच केंद्रीकृत यंत्रणा दहशतवादासाठी न वापरता भारतातील वेगवेगळ्या शहरांमध्ये असे काही तरुण हेरायचे आणि त्यांच्या माध्यमातून गुन्हेगारी कृत्य करून घ्यायचे असा एक मोठा कट जो आहे तो शहजाद भट्टी गँगच्या माध्यमातून ISI आखत आहे। पंजाबमधील गुरदासपूरमध्ये फेब्रुवारी महिन्यामध्ये जी घटना घडली होती किंवा उत्तर प्रदेशातील आजमगडमधून उत्तर प्रदेश पोलिसांनी ज्या तरुणाला जून महिन्यामध्ये अटक केली होती, या सर्व घटनांमधून तशाच पद्धतीचे धाकेदोरे समोर येत होते आणि महाराष्ट्र ATSच्या अधिकाऱ्यांसोबत जेव्हा आपण संपर्क साधतो तर त्यांनी सांगितलं आहे की जे शुक्रवारी ज्या 150 तरुणांसंदर्भात चौकशी करण्यात आलेली आहे त्या संदर्भातही महाराष्ट्र ATSला दाट संशय आहे की शहजाद भट्टी गँगच्या माध्यमातून ISI पडद्यामागून या तरुणांचा वापर करण्याचा कट रचत होती का। आता हे तरुण किती त्यांच्या जाळ्यात ओढले गेलेले आहे, किती अडकलेले आहे हे ATSच्या तपासातून समोर येणार आहे। त्यामुळे ATSला या तरुणांची काटेकोरपणे चौकशी करणं आणि सत्य जो आहे तो बाहेर आणणं अत्यंत आवश्यक आहे, कारण या तरुणांच्या माध्यमातून महाराष्ट्रातही मोठ्या घटना काही घडवण्याचा कट होता का याचा उलगडा होण्याची शक्यता आहे। आकांक्षा, नक्कीच। त्यामुळे रजत, तुम्ही सांगताय त्यावरून भारतातील सुरक्षा यंत्रणा या पूर्णपणे सतर्क असल्याचंच कळून येत आहे आणि आता या यंत्रणा असतील त्याचबरोबर ATS असेल यांनी कशा पद्धतीने नेमकी खबरदारी घेतलेली आहे, काय कारवाया केल्या जात आहेत आणि काय सूचना देण्यात आल्या आहेत? सध्या ATSने जे काही 150 तरुण शुक्रवारी चौकशीसाठी बोलवले होते त्यापैकी बहुतांशी तरुणांना चौकशीनंतर सोडून देण्यात आलेला आहे। मात्र त्यांच्या फोनचा जो सर्व डेटा जो आहे तो हस्तगत करण्यात आलेला आहे आणि तो डेटा डिटेल फॉरेन्सिक तपासणीसाठी फॉरेन्सिक लॅबला देण्यात आलेला आहे। त्यामुळे जर काही व्हिडिओज, काही मेसेजेस फोनमधून डिलीट करण्यात आले असतील तर ते सुद्धा रिट्रीव्ह करण्याचा प्रयत्न जो आहे तो तपास यंत्रणांचा आहे आणि निश्चितच ज्या तरुणांना चौकशीसाठी बोलवण्यात आलेला होता
सध्या जरी प्राथमिक स्तरावर त्यांचा थेट पाकिस्तानसोबतचा कनेक्शन सिद्ध होत नसला तरी त्यांच्यावर ATSची आणि पोलिसांची करडी नजर राहणार आहे आणि त्यामुळेच यंत्रणा सतर्क आहेत आणि ISIची जी बदललेली रणनीती आहे त्या संदर्भात भारतामध्ये सखोल चौकशी जी आहे ती ठेवली जात आहे. सविस्तर माहितीसाठी तर भारताविरोधी दहशतवादाचं केंद्रित नेटवर्क न वापरता विखुरलेलं नेटवर्क वापरण्याचा कट पाकिस्तानचा होता. पाकिस्तानमधील कुख्यात गँगस्टर शहजाद भट्टी यानं भारतातील काही तरुणांशी संपर्क साधल्याचा तपास यंत्रणांना संशय आला आणि त्यानंतर ही सगळी कारवाई करण्यात आलेली आहे.